नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. आज प्रजासत्ताक दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अंमलात आणली गेली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण 26 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला? त्याचं कारण म्हणजे 1929च्या डिसेंबर महिन्यामध्ये भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असा ठराव मांडला की 26 जानेवारी हा दिवस आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा. त्यानुसार 1930च्या 26 जानेवारीपासून प्रत्येक वर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असू. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाची स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे या हेतूने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती नेमण्यात आली. त्यांनी अभ्यास करून या देशासाठी परिपूर्ण अशी घटना बनवली. या घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला, कारण हा दिवस आपण आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो. त्याप्रमाणे 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अस्तित्वात आली आणि 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.